राणी साहेब, मुजरा राणी साहेब. अरे आमचं भाचरू शिवाजीराज. रूप तरी काय साजरं घेतलंय तुम्हावानी. ओ शिवाजीराज, आला का मामाच्या गावाला? दादासाहेब, काय करताय सर राणी साहेब? माणसं आहेत, बरं दिसत नाही. राणीसाहेब आहे तुम्ही. येण्याची वर्दी द्यायची नाही वय. येशीपासून हितपातूर वाजत गाजत आणायची समधी व्यवस्था केली आम्ही. आम्ही मुळी तुमच्याशी बोलणारच नाही. काय झालं? आमच्याकडनं काय अपराध घडला का काय? हो, अपराध घडलाय तुमच्याकडून. आमच्या माघारी आमच्याबद्दल काय विचार करता तुम्ही? विचार म्हणजे हे आपलं म्हणजे तुमच्या काही कानावर आले का? तुम्ही आम्हाला काय समजता दादासाहेब? राणी साहेब की बहीण? आमच्या ध्यानात नाही आलं. दादासाहेब, आम्ही आल्यापासून काय चाललंय तुमचं हे? मुजरा काय, राणी साहेब काय? अहो, तुमच्या समोर तुमची लहानगी जीवच उभी आहे. आम्हाला जीव म्हणा, आम्हाला ताई साहेब म्हणा. हो हो, काय आहे? खिनभर केवढं धास्तावलो आम्ही. बघा, याला म्हणतात बहिणीची माया. खरंच आनंद झाला. अहो, आनंद होण्यासारखीच गोष्ट आहे ती. तर आता आमच्या आनंदात भर पडेल अशी एक गोष्ट बोलू का? होय गणोजीराव? बोला की. काय बोलणार आहात? बोलायचं म्हणजे हेच म्हणजे इथंच गप्पा खावापत्र मारणार. भाच्याला भेटायला आलायसा, चला तरी. भाचरू वाट बघते तुमची. होय, तर कधी एकदा आमच्या भाचे साहेबांना बघतोय असं झालंय आम्हाला. कुठे आहेत? आतमध्ये आहेत. चला की. आकाश या. चला, खूप दिवसानंतर आम्ही शृंगारपुरास आलोय. जी, भवानी बाळाच्या जन्माच्या वेळेला आलता. लई साल झालं. या या या, चला शिवाजीराज. या बघा, मामाचा वाडा. अहो, बघितलं का कोण आलंय? ताईसाहेब आलेत आमच्या. अगं बाई, वहिनीचा. अगो बाई, कोण लपलंय बाई पदराड? आणि ही कोणाची पावलं म्हणायची? सोन पावलं. बघू तरी आम्हाला. घ्या, एवढीशी चिमुरड पावलं. ओ गो, ओ ओ, काय झालं? ओ ओ, दादासाहेब, बाळ अगदी छान आहे. हो, बत्तशी बाई बघितलं का? हो, तर छानच आहे. जावळ भरपूर तर आहेच, पण त्याचबरोबर बाळ सुद्धा रूप सुद्धा आहे. हो, अगदी बहिणीसांच्या बाळासारखं. दादासाहेब, बाळाचा तोंडावळा अगदी बाबांसारखाच आहे ना? हो, तुम्हाला बी तसंच वाटतंय? नाक, डोळे अगदी आपल्या बाबासाहेबांसारखेच आहेत. ताईसाहेब, खरं सांगू, आम्हाला बी असंच वाटत होतं. या बाळराजांच्या रूपानं आपले आबासाहेब आले आमच्या पोटाला. खरंच हो, बाबाच आपले. बाबा जाणार नव्हतेच, परंतु आता या रूपात परत आले. आमची काळजी मिटली आता. ताईसाहेब,
राजांनी आपल्या भाच्यासाठी भेटवस्तू पाठवली. ते बघा. एवढ्या धामधुमीतून भेट पाठवली दादासाहेबांनी. भेट आवडली तर सांगा म्हणाले. नानीबाई, आणखीन काय हवंय तेही सांगा म्हणाले. परंतु आमच्या भाच्याचा सांभाळ अगदी जीवापलीकडे करा असं म्हणाले दादासाहेब. हो तर, आणि वेळ मिळाला तर येऊन जातील उभ्या उभ्या. पर तुम्ही उभ्या उभ्या आलेला नाहीसा ना? तर उभ्या उभ्या. आता आमचं मन भरेस तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. बस हेच पाहिजे होतं आम्हाला. चालू दे तुमचं, आम्ही आलो. खूप बोलायचंय, खूप सांगायचंय. किती दिवसांनी गाठी भेटी होत आहेत आपल्या. काय म्हणतात मातोश्री? सोडणार नाही? बर, नका सोडू म्हणावं. आणि मग राजांचं काय? ते बोलवतात त्याचं काय करणार? या या ताईसाहेब, आकासाहेब या. ताईसाहेब, हे तुमचं दालन. दादासाहेब, ओ हे तर आमचं पूर्वीच दालन ना हो. जसंच्या तसं ठेवलंय हो अगदी. आवडलं नव? अहो ताईसाहेब, तुमचंच दालन नाही. बरं, तुम्ही आज येणार म्हणून नव बर का. कायमच असं साफसफाई करून आपशार ठेवलेला असते आम्ही तुमच्यासाठी. बघितलं का पद्मशीबाई? हो तर, छानच ठेवलंय दालन. हवेशीरही आहे. जी ताईसाहेब, तुमचा सगळा लवाजमा लावून घेतलाय. आणि काय हवं असलं, काही कमी जास्त वाटलं तर आम्हाला सांगा. काय आम्ही मोकळी ढाकळी माणसं. तुमचं तसं नाही. एक छत्रपतींच्या पत्नी, दुसऱ्या छत्रपतींच्या बहीण. तुमची गैरसोय नको व्हायला. तेव्हा काय लागलं सवरलं तर आम्हाला सांगावं धाडा. आम्ही अहोरात्र इथंच आहोत, लागलीच येतो. तुम्ही नका चिंता करू. आणि काही लागलं तर आम्ही घेऊच की. जी, ते समज झालं. आता एक महत्वाचं बोलायचं होतं. ते बी बोलून टाकतो पहिले झूट, म्हणजे नंतर आपण मोकळं. ताईसाहेब, आता जायची गडबड करायची नाही. आल्यासरशी निवांत महिनाभर तरी इथं राहावा, हे बोलायचं होतं. अहो, महिनाभर? एवढे दिवस नाही राहता येणार. असं का म्हणताय आकासाहेब? अहो, कामाचा खोळंबा होतो ना. ताईसाहेब, कामं रोजचीच असत्या, ती कुणाला चुकत्या. पण त्या कामातनं विश्रांती पण घ्यायला पाहिजे का नको? आणि माहेरात आल्यानंतर विश्रांती घ्यायची नाही तर कवा घ्यायची? ऐका आमचं, निवांतीनं राहावा. अहो, आम्हाला सेवेची संधी तरी द्या. वाटल्यास आम्ही रायगडावर खलिता धाडतो. आम्ही राजांची मनधरणी करतो, हट्ट करतो. आमची खात्री आहे ते आम्हाला नाही म्हणायचे नाहीत. मग तर तुमची काय अडचण नाही नव? अहो, नको नको दादासाहेब. बरं, ते बघू. आता तुम्ही विश्रांती घ्या, आम्ही येतो. आकासाहेब, येतो. बघितलं का? इथं येताना मनावर दडपण होतं. वतनाबद्दल नाराज असणारे दादासाहेब आमचं कसं स्वागत करतील ह्याचीच काळजी होती हो. पण स्वागत चांगलं झालं. खूप बदलले दादासाहेब. की ही वादळापूर्वीची शांतता आहे. वादळापूर्वीची शांतता? हो, वादळापूर्वीची शांतता. चलूयात का? आता काय मालक गुंतलं नात्या गोत्यात. ते कशाचं गुंग होत आहेत? ते बघा आल.
या या बस बस. कान्होजी काका काय आहे? ताई साहेबांनी दारात पाऊल ठेवलं नाही तर तुम्ही वतनाचा विषय काढायला निघाला. काढला कुठं काढणारच होते पण तुम्ही शिताबीन बघल दिली बघा. आणि तुम्ही वतन सोडून वचनात अडकायला लागल्यावर आम्ही काय करायचं ते तुम्ही सांगा. ते हाताची रेषा दाखवा ना. आता ती तर ठळक झाली आज. पण दुसरं म्हणजे आपली जीवबाई तिच्यामुळे कसली लपलपी करावी. कान्होजी काका, आपली जीव असली तरी आता स्वराज्याच्या महाराणी आहेत. तमी जादव मर्यादा हे समज त्यांच्या मोहर सांभाळायला पाहिजे आपल्याला. बरं राहिलं माझं कसं धीर धरवत नसल्यासारखं झालंय. एकदाच काय तो फैसला झाला म्हणजे मोकळं, बाकी काय नाही. मग कान्होजी काका तुर्तास तुम्ही गप्पच राहा. तुम्ही गडबडून जाऊ नका हो, मी बोलतो. येळ काळ बघून विषय काढतो. तसं असेल तर मी ईशा राहिलेला बरा. पण आपण बी ताकाला जाऊन मोगा कशाला दडवायचं म्हणतो मी. लयच अवघड होत असेल तर दुसरा काहीतरी विचार करू. दुसरा विचार म्हणजे? सांगतो की येळा आल्यावर. कान्होजी काका दुसरा विचार कोणचा? सांगू की येळा आल्यावर. कान्होजी काका, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. मनात जे काय असेल ते स्पष्ट बोला. वय स्पष्टच बोलीन मी आणि तुमच्या हिताचं बोलीन. काय हो आज मोहरा कुठं राजकुरबाईंकडे निघालोय. आणि हे काय? अहो हे आंगरं टोपडं आम्ही बनवलंय आमच्या हातानं. काळ पुरं झालं म्हटलं देऊन येऊया. कसं आहे, चांगलं आहे का बघा. आता ते बाळाला घातल्यावरच समजेल, तसं कसं कळल? तुम्ही कुठे निघाला? माझ्या माग माझा व्याप. कसला व्याप? कसला व्याप? अहो, आम्ही बी वतनाचा झगा शिवून घेतलाय की तो एकदा का बसला म्हणजे आम्ही बी मोकळ. अहो कशाला त्या भानगडीत पडताय? राजकुरबाईंनी शपथ घातली ना गणोजीरावांना. गणोजीरावांना घातली आहे, आम्हाला नाही. तुमचं म्हणजे येर माझ्या मागल्या आणि टाकण्या चांगल्या असं चाललंय. तर मी अजिबात इशे काढू द्यायची नाही. मी तुमच्या कुठल्या गोष्टीत डवळडवळ करतो का? मग तुम्ही कशाला माझ्या गोष्टीत दाखवू पाचताय? अहो तुम्हाला वाटतात तितक्या गोष्टी सोप्या नाहीत. अहो एवढं ते गणोजीराव एवढं हिमतीचं. बरं बायकोनं शपथ घातल्यावर गप्प बसले की नाही, मग तुम्ही कशाला उड्या मारताय? उड्या उड्या बिड्या नाही या. उडी हाय उडी, हनुमान उडी. हनुमान उडी हाय नव, मग लंकेवर मारा की. अयोध्येवर कशाला मारताय? अहो ज्यानं आपल्याला सुख दिलं, स्वराज्य दिलं, स्वराज्य राखलं, त्याला आडवं लावू नाही. हे मी तुम्हाला माग बी सांगितलं होतं आणि आता बी सांगते. तुम्ही सांगितलं पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? तसं बी शेवटी आपण पाहुणा आहोत. अहो किती बी जवळचा पाहुणा असला तरी तो ओसरी पावतरच. चुली मोहर त्याला जागा नसती आणि त्यानं तिथे जावं बी नाही. ज्यानं त्यानं आपला आब राखून राहावं हेच खरं, नाही तर त्याला चव राहत नाही. आता नको कीर्तन सांगू. तुम्हाला माझं बोलणं कीर्तन वाटतंय तर मग राहावं तसंच. उपटा सूळ आणि घ्या पाठीवर. ए भामा, काय आज एवढी लगबग? जी बा जागाय का झोपले? कसले झोपतायत? जागेच आहेत. आता आंघोळ झाली की मग झोपतील. हे काय? हे बाळासाठी आंगडं टोपडं मनगट्या टोकूची आणि घोंटी आणल्यात. अगं बाई, होय. अहो बाळ इतकं साजरं दिसतंय ना की त्याला किती नटवावं किती सजवावं तेच कळत नाही. खरंच हो, बाळ तेवढं आहे शोभिवंत.
बाळ खरंच शोभिवंत आहे कसं आहे हो तर अन्यच तर शोभिवंत नाही राजाचं डौल आहे बघा जर अशी जुगारतात मला तर वाटतं दाबोळपर्यंत जाऊन पोचती का काय एकदम गरुडाची नजर दाभोळ पर्यंत हा आमचं वतन नाही का तीत पवतर म्हणलो मी गमतीला म्हणलो तुम्ही मनावर घेऊ नका आणि एक असं वाटतं शृंगारपुराचा ह्यो राजाच जणू राजा हा बघाच तुम्ही अहो काय रेष आहेत बाळाच्या तळहातावर आहा, गणोजीरावांच्या बाळाच्या नशिबात राजयोग आहे एवढंच खरं आता ज्या जुन्या गोष्टी थांबल्यात ते येतील घडून अहो हे काय बोलताय अक्कासाहेबांसमोर? काय वाव बोललो जे आहे तेच बोललो की कान्होजी काका तुम्ही वावग नाही बोललात मात्र वावग्या माणसासमोर बोललात. अक्कासाहेब तुम्ही हो तुमच्या बाळकृष्णाला भेटायला आलो होतो. खरंच खूप लोभस आहेत हो तुमचे बाळकृष्ण. मग भेटले म्हणायचे तुम्हाला? हो बाळकृष्णही भेटले आणि काकाही भेटले. आलोच आम्ही. गणोजीराव इकडे इकडे या जरा. काय काका इकडे या. काय म्हणताय? काय सारखं सारखं माग सरकताय? म्हणजे एवढी शरणागतीची भाषा पडेल भाषा का? काका जे काय बोलायचं असेल ते स्पष्ट बोला. अहो वचनात काय अडकताय? नात्या गोत्यांचा काय उमाळा येतोय तुम्हाला? तीन तीन मलाच गप करताय. एक तर तुम्ही बोलत नाही आम्हालाही बोलू देत नाही. काका हे बघा अहो एवढी सोन्यासारखी वेळ चालून आली बोललं तर आत्ताच बोलाल नाही तर पश्चाताप करत बसाल. कसे गोड बोलत हसत हसत कोपरखळी मारायची म्हणजे समोरच्याला बी लागत नाही आणि आपण हाणून मोकळं होतो. ती वेगळंच समाधान. आम्ही आहोत प्रयत्नात. अहो पण काका आमच्या ताई साहेब माहेरपणाला येऊन आता कुठं बसत्या झाल्या त्यांच्या भाषणे उठण्याची काळजी करत बसाल तर लय अवघड होईल. आणि तुमची जीभ रेटत नसेल ना तर मी स्वतः जाऊन बोलतो. आमच्या लेकी सारख्या आहेत येसूबाई. आमच्या अंगा खांद्यावर मोठे झालेत त्या. काय करू जावं का? तुमचं गोड कुठं पेंड खाते ते समजलं झालंय. मीच जातो. काय हे वहिनीचा हे काही बरं नाही. काय झालं? काय बोलतात कान्होजी काका? कसलाही धरबंद नाही आणि शेंडा बुडका तर मुळीच नाही. तुम्हाला काही बोललेत का? अहो मुद्दाम खुसपट काढत राहतात. चांगल्या माणसांना फितवत राहतात. तुम्ही नका लक्ष देऊ. एकतर एवढ्या दिवसानंतर तुम्ही जीव टाकायला माहेरी आला आहात ते राहिलं बाजू. आणि यांचं दारात पाय ठेवला न ठेवला की यांच्या तोंडून लोभाची लाळ टपकायला लागली. तसं काही नसेल. वहिनीसा आमची नजर खूप तयार आहे. आत्ता सुद्धा सत्यभामाबाईंनी ताईसाहेबांच्या मुलासाठी अंगडी टोपडी आणली होती. ते आम्हाला दाखवत होत्या तर हे तिथे सुद्धा उभे म्हणाले. काय म्हणाले? म्हणाले गणोजीरावांचं मूल हे आमचं धनी शृंगारपूरचा राजा. आम्ही बोलतो कान्होजी काकांशी. नाही तुम्ही नका बोलू काही. तुम्ही माहेरवाशील म्हणून आला आहात. आता जे काय बोलायचं ते आम्हीच बोलू म्हणजे ती कान उघडणीच असणार आहे. आणि त्यातूनही त्यांची मनमानी सुरू राहिलीच तर मग छत्रपतींची लेक काय करते हे आम्ही दाखवून देऊ. बत्ताशीबाई कान्होजी काकांना अजून माहित नाही राणू अक्का काय आहेत त्या.
याच शृंगारपुरात स्वराज्याबद्दल वेडवाकडं बोलणाऱ्या सरदार पांढरेंच्या नरड्याला भाल्याचा फाळ लावला होता आम्ही. आणि हे जर का कोणी विसरत असेल तर त्याने ते विसरू नये.